दहशतवाद्यांचं नंदनवन असलेल्या पाकिस्तानाचाच दहशतवाद्यांना आता मोठा धोका निर्माण झालाय। गेल्या रविवारी लष्कर ए तैयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह अज्ञातांच्या गोळीबारात ठार झाला। त्यानंतर आता लष्कर ए तैयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा गंभीर जखमी झालाय। हमजाच्या जखमी होण्याचं कारण अस्पष्ट आहे, मात्र हमजा जखमी झाल्यानं त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सैफुल्लाहचा मुलगा उस्मान कसूरीने सांगितलं। रविवारी ठार झालेला अबू सैफुल्लाह हा 2001 पासून भारतातल्या अनेक हल्ल्यांमागचा सूत्रधार होता। पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना टार्गेट करणारे हे अज्ञातांचे हात कोणाचे आहेत याची चर्चा आता पाहायला मिळते। तर आमिर हमजा नेमका कोण आहे आणि तो कसा ऍक्टिव्ह होता ते पाहूया। पाकिस्तानातल्या पंजाबच्या गुजरानवालामध्ये त्याचं वास्तव्य आहे। लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा तो को फाउंडर आहे। 2021 मध्ये अमेरिकेकडनं जागतिक दहशतवादी म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे। लष्कर ए तैयबाचा प्रचार हाताळण्याची जबाबदारी हमजाकडे आहे। दोन 2005च्या बंगळुरू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वरील हल्ल्याचा तो सूत्रधार आहे। दहशतवाद्यांसाठी निधी उभारण्याची जबाबदारी हमजाच्या खांद्यावर आहे। 2018 मध्ये स्वतःची जैश ए मनकाफा ही त्याने स्थापन केली। काश्मीरमध्ये दहशतवादी नेटवर्क पसरवण्यात त्याची मोठी भूमिका राहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।